चला तर मैत्रिणी, आज आपण सकाळचा नाश्ता बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे टोमॅटो, शेवग्याची शेंग, बटाटा, फ्लावर, दुधी भोपळा आणि यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ टाकलेली, स्वच्छ धुवून घेतलेली. आणि भाजी कापताना प्रत्येक भाजी कापताना चाकू स्वच्छ धुवून घ्यायचं. म्हणजे कोणी काय करतं, फ्लावर कापलं तोच चाकू घेऊन बटाटा कापतात, दुधी भोपळा कापतात, तसं नाही. आता हे सर्व भाज्या मी कुकरमध्ये 1-2 शिट्टी त्यांची काढून घेते आणि नंतर 1 शिट्टी लावून ही आपली शेवग्याची शेंग नाही तर पूर्ण गाळ होती आणि काय होतं, दाताखाली शेवग्याच्या शेंगाचा काढायला लागतो. याला सेपरेट जरी शिजून घेतलं तरी चालेल, नाही तर 1 शिट्टी काढून घ्यायची. ते 2-3 शिट्ट्या आपण हे सर्व शिजून घेताना तर थोडा कुकरमध्ये ते शेंगा टाकून 1 शिट्टी काढून घ्यायची, जर जास्त लवकर करायचं असेल तर. पण सर्व एकत्र शिजवताना शेवग्याची शेंग टाकू नका, सेपरेट 1 शिट्टी काढून घ्या. कुकरमध्ये मी सर्व भाज्या, डाळी आणि 1-2 हिरवी मिरची, हळद आणि सांबर मसाला थोडा आणि घरचा मसाला टाकलेला. 1 छोटासा कांदा कापलेला आहे, तो पण यात टाकला. 1-2 आपल्या लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या. मुलं भाज्या खात नाही तर यामध्ये सांबारमध्ये सर्व भाज्या टाकल्या तरी चालतील. मस्त आपलं पौष्टिक सांबार तयार होत आहे. त्याला 2-3 शिट्ट्या काढून घेते आणि वेगळ्याने शेवगा शिजायला लावलेला. कारण यामध्ये शेवगा टाकला तर ते लवकर शिजला जातो शेवगा आणि त्याच्या दाताखाली काढायला लागतो. आता मैत्रिणी, आज आपण सांबारला तडका देऊया, फोडणी देऊया. तर त्यासाठी अर्धा कांदा मी शिजवताना टाकला होता. ते सर्व डाळी, भाज्या, हे आपला सांबर मसाला, ही लाल मिरची पावडर, हा घरचा मसाला, ही धना पावडर आणि ही काश्मीरी लाल मिरची, या सुक्या मिरच्या आणि थोडे लसूण ती ठेचून घेते आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता, ही आपली शिजलेली डाळ. तर प्रथम पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा राई टाकलेली आहे, मोहरी टाकलेली आहे, चांगली तडतड द्यायची. तेल तापल्यानंतर मिडियम गॅस ठेवायचा. नंतर 1 चमचा जिरे, हे आपल्या कढीपत्ता पाणी वगैरे करून सोडून टाकतो. उडदाची डाळ पण टाकतात फोडणीला. आता सध्या माझ्याकडे उडदाची पण डाळ फोडणी टाकताना जिरे मोहरी टाकल्यानंतर तरी टाकली उडदाची डाळ तरी चालेल.
अर्धा चमचा आले लसूण चिकन, आणि आपली पावडर मसाला थोडंसं पाणी अशा प्रकारे आपला इडली सांबर सकाळचा टेस्टी पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. इडली तांदूळ आणि उडदाची डाळ सेपरेट किंवा मिक्स करून दिवसभर भिजत टाकायची, संध्याकाळी मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आणि मीठ आणि सोडा टाकून रात्री ते मुरत ठेवायचं आणि सकाळी अशा मस्त जाळीदार इडल्या आपल्या तयार होतात. एक वेळेस करून बघा, चव कशी झाली कमेंटमध्ये सांगा. सर्व भाज्या आहे, लेकरं तशा सेपरेट भाज्या खात नाही तर मग सांबारमध्ये खातील. एक वेळेस करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये.